रामकृष्ण मंडळी, भाऊ बहिणींनो सपोर्ट करा मला. मी आता आहे ना शेतात वावरातले व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला बघायला. आता कांदे कापायचं काम चालू केलं आहे आणि काय लेबर भेटत नाही तर चाललं आहे हळूहळू घरी घरी. मालकांना ठेवलं आहे घरी, ते असते ड्युटीवर आणि कांद्याचे घामेले उचलावं लागत आहेत. कांदे कापायचे आता घरी घरी कांदे कापले तर म्हणल्यावर काय घामेले थोडेच असते तर उचली ते मी. शेती करायची म्हणजे सोपी नसती, लय अवघड आहे शेती. एक तर कांद्याला नाही बाजार, मजूर लावावं तर त्यांना पैसे, त्यांचे कांद्याचे पैसे जरी त्यांनाच जाते. त्यामुळं घरी घरीच चालू केलं आहे. लेबर भेटलं की पुढं पाच आहे ते काय घरी ठेवलं आहे त्यांना. पण आता आहे ना घामेले टाकी ते कांदे काही कापले तर आज काय कांदे कापून नाही झाले. घरी घरी म्हणजे किती होणार आहे तर पण तरी पण कोशिश केली म्हणायला कापायची. काय सगळेच दुर्लोट कांदे कापायला. बारका आलाय, मोठा आलाय, दोन्ही पोरं आणतो आम्ही. घामेले उचलायचे, माल काय निघत नाही एवढा लई खास, पण चला शेतकऱ्याला पिशे दुसरं काय. घामेले उचलायचे, येऊन टाकायचे आम्हालाच, कापायचे बी. आणि सगळ्यांनी काम केल्यावर जमतं सारं म्हणायला, पण आता केलं पाहिजे ना. शेतीत काय जोगारीसारखा खेळ आहे शेतीचा. पण त्याला सगळ्यांनी केलं रे ना जमतच. नाही जमत असं होतच नाही, जमतं. यंदा काय माल लय नाही निघत, थोडा थोडाच निघत होय. यंदा सगळे घरीच कांदे कापायचे डोक्यात. यंदा काय मजूर लावायचं काय डोक्यात नाही आहे. आणि त्यांना घरी ठेवून त्यांना पण घरी ठेवलंय. ते पण कांदे कापू लागायचे, ते पण सोबतीला असतात. कधी म्हणलं का राहते बरं का. मी ना असेच वावरातले व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे. सपोर्ट करा मला, फॉलो करा आणि तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग आणणार आहे. तर टाटा.